मुंबईतील बहुतांश विधानसभा जागांवर शिवसेना युबीटीने दावा केला आहे। शिवसेनेच्या 36 जागांपैकी 25 जागांसाठी शिवसेना युबीटी ही आग्रही असल्याची माहिती समोर येते। मुंबईमधल्या ज्या विधानसभेच्या 36 जागा आहेत त्यापैकी 25 जागांसाठी म्हणजेच फक्त 11 जागा या इतर मित्र पक्षांसाठी सोडणार असं दिसतंय मुंबई विभागातल्या। तर विधानसभेच्या 36 जागांपैकी 25 जागांसाठी शिवसेना युबीटी आग्रही असल्याची माहिती आहे। यंदा शिवसेना युबीटी कडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर शिवसेना युबीटीच्या काही जागांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे। अदलाबदलीचा निर्णय मविया नेत्यांच्या बैठकीत होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता एकीकडे शिवसेना युबीटीने ही तयारी तर चालवली आहे खरी, पण मवियामधील जे इतर पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत त्यांना हे मान्य असेल का असा सवाल उपस्थित होतोय। विधानसभेची तयारी शिवसेना युबीटीने सुरू केली आहे आणि त्यामध्येच विधानसभेच्या ज्या 36 जागा मुंबईत आहेत त्यापैकी 25 लढण्याची तयारी शिवसेना युबीटीने केल्याचं कळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? एकीकडे विधानसभेची निवडणूक जवळ येते तर दुसरीकडे शिवसेना युबीटीचे जे जागांची मागणी आहे ती मात्र वाढताना कुठेतरी दिसून येते, महत्त्वाकांक्षा वाढताना दिसते। आणि आता तर मुंबईमधल्या 36 पैकी 25 जागांवर लढण्याची तयारी शिवसेना युबीटीने केल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चित महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अनेक जागांवरती लढण्याची तयारी ही सुरू झालेली आहे, तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 36 विधानसभा जागा आहेत आणि यामध्ये 25 जागा आहेत। सर्वाधिक जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने लढण्यासंदर्भात या ठिकाणी निर्णय झाल्याचं पाहायला मिळतं। कार्यकर्त्यांकडून सुद्धा तशीच मागणी आहे, मात्र यामध्ये नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे। पूर्वमधून बांद्रा येथून या ठिकाणी वरुण सरदेसाई, यात दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। एकूणच यामध्ये जर पाहिलं तर काही जागांवरती अदलाबदल होण्याची शक्यता आणि या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये एकत्रित निर्णय सुद्धा होईल। ज्याप्रमाणे मुंबईमध्ये 25 जागा लढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे तसंच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जास्तीत जास्त जागा या आपल्या पदरात कशा पडता येतील या संदर्भात सुद्धा रणनीती आखण्यात येत आहे। निश्चितच स्वप्नील, एकूणच रणनीती आखली जाते, मात्र त्याच्यामध्ये कितपत यश येतं, किती जागा शिवसेना युबीटीला मिळतात ते बघावे लागणार आहे। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।